नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, अनेकांच्या मनामध्ये प्रश्न असतो, वीर्य म्हणजे नेमके काय? शरीरासाठी त्याचे महत्त्व किती आहे? वीर्य कमी झाल्याने शरीर कमकुवत होते का? हस्तमैथून, स्वप्नदोष किंवा लैंगिक संबंधांमुळे धातू कमी होऊन आयुष्यभर अशक्तपणा येतो का? अशा अनेक विषयांनी गोंधळलेल्या माणसांना सोशल मीडियावर अपूर्ण माहिती देणाऱ्या जाहिरातींमध्ये आणि काही अप्रमाणित सल्ल्यांमुळे या विषयाबाबत अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. परिणामी अनेक पुरुष अनावश्यक भीती, ताण किंवा न्यूनगंडाचा सामना करत असतात. म्हणूनच आजच्या भागामध्ये आपण वैद्यकीय शास्त्राच्या आधारावर वीर्याची निर्मिती, त्याचे शरीरातील कार्य, त्याबाबतचे गैरसमज आणि वास्तव याबद्दल जाणून घेणार आहोत. याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत तज्ज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेणार आहोत एका सत्यप्रसंगाबद्दल. सरांच्या दादर सेंटरवरील हा प्रसंग आहे. दादर येथील ओपीडीमध्ये 65 वर्षीय गृहस्थ आपल्या 55 वर्षीय पत्नीसह आले होते. त्यांनी साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम पाहिला होता. सरांनी येण्याचे कारण विचारताच पत्नी रागाने म्हणाली की माझ्यापेक्षा तुम्ही यांनाच विचारा. त्यानंतर सरांनी गृहस्थांना विचारले नेमकी काय समस्या आहे. त्यावर गृहस्थ म्हणाले की सर, माझं वय हे 65 वर्ष असलं तरीही साम टीव्हीवर 75 वर्षाचे लोकही त्यांच्या लैंगिक संबंधांबाबत प्रश्न विचारतात आणि तुम्ही त्यांच्यावर अगदी यशस्वी उपचार करता हे पाहून मला आशा निर्माण झाली आहे. माझ्याकडे सर्व काही आहे, पण माझ्या पत्नीला लैंगिक सुख देण्याची ताकद माझ्यामध्ये राहिलेली नाही. त्यामुळेच या नेहमी नाराज असतात, रागवतात आणि मला टोमणे देखील मारतात. त्यावर पत्नी म्हणाल्या की हे स्वतः काही करू शकत नाही, पण मला जवळ करून उत्तेजित करतात आणि नंतर तसेच सोडून देतात. त्यामुळे मी आता पूर्णपणे वैतागले आहे. आता तर मी यांना सांगते की असा त्रास देणार असाल तर मी जगणारच नाही. आयुष्य संपवण्याचाही विचार माझ्या मनामध्ये अनेकदा येतो. संपूर्ण बाब आता सरांच्या लक्षात आली होती. त्यांनी गृहस्थांची अगदी सविस्तर वैद्यकीय माहिती घेतली. गृहस्थ म्हणाले की सर, 10 वर्षांपूर्वी मला पक्षाघात म्हणजे ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो तो झाला होता. त्यातून मी बरा देखील झालो, पण त्यानंतर अशक्तपणा, शीघ्रपतन आणि लिंगाच्या ताठरपणाशी संबंधित समस्या ज्या आहेत त्या सुरू झाल्या होत्या. त्यामुळे मी फक्त पत्नीसोबत फोरप्ले करू शकतो, पण पूर्ण लैंगिक संबंध मात्र ठेवू शकत नाही. त्यामुळे या माझ्यावरती रागवतात आणि सतत नाराज राहतात. यावर पत्नी भावनिक होत म्हणाल्या की सर, हे जर असेच राहणार असतील तर यांना पूर्ण बरे करा, नाहीतर यांचा हा त्रास कायमचाच बंद करा. असे म्हणत त्यांनी सरांसमोर हात जोडले. त्या पुढे म्हणाल्या की माझ्या मनाविरुद्ध गोष्टी घडत आहेत, त्यामुळे या परिस्थितीतून कायमचं मुक्त व्हावं असेही अनेकदा वाटतं. सरांनी दोघांनाही शांत केले, दोघांनाही धीर दिला आणि विश्वास दिला की तुम्ही या समस्येतून निश्चितपणे बाहेर पडाल. त्यामुळे गृहस्थांनाही मोठा दिलासा मिळाला. सरांनी त्यांच्यावर 3 महिन्यांची औषधोपचार सुरू केले आहे. तसेच गरज पडल्यास पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी, शॉकवेव्ह थेरपी, त्यानंतर हायफेम थेरपी किंवा आवश्यक असल्यास पेनाइल इम्प्लांट देखील करू यासारखे आधुनिक उपचार करता येतील असे सरांनी त्यांना माहिती दिली. दोघांनीही सरांचे अगदी मनापासून आभार मानले. गृहस्थ भाऊक होत म्हणाले की सर, तुम्ही आणि साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र हा कार्यक्रम नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत कधीच पोचू शकलो नसतो. आमच्या आयुष्यामध्ये आणखी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती असं म्हणत त्यांनी सरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. वैद्यकीय भाषेमध्ये या समस्येला पोस्ट पॅरालिसिस मेल सेक्शुअल डिस्फंक्शन
असं म्हटलं जातं. सर काय सांगाल? खरं तर अत्यंत सामान्य वाटणारी गोष्ट बरोबर आहे, आहे. मात्र एक लहान गोष्ट सुद्धा मोठ्या भांडणाचं स्वरूप घेऊ शकते. राईट. आणि बघा, कुटुंबामध्ये अशाही गोष्टी असतात ज्यामध्ये आपण काय म्हणतो, संमतीने लग्न झालं हो. तरी देखील आपण काय सांगतो, कन्सेंट. येस. कन्सेंट का महत्त्वाची? महत्त्वाचं आहे. समोरच्याला त्या ॲक्टमुळं त्रास होत असेल आणि त्याच्या मनाविरुद्ध गोष्ट घडत असेल तर किती टोकाचं पाऊल उचललं. एक तर मी निघून जाईल किंवा ह्यांचं कायमचं बंद करा. बंद करा. आता अतिशय छान टॉपिक तुम्ही दिला आहे, तो म्हणजे पक्षाघात किंवा पॅरालिसिस. तर आज नक्कीच यावर आपण डिस्कस करूया. हो. सर्वप्रथम आपल्या जगभरातील या साम टी व्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या या लाईव्ह भागामध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत, अभिनंदन आणि कौतुक. कशामुळं? थोड्या उशिरा देखील तुम्ही पूर्ण फॅमिली हा शो पाहता आणि हा शो पाहून तुम्ही तुमच्या ज्ञानामध्ये सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टी ह्याची तुम्ही भर घालता. आणि याचा फायदा काय होतो? पाहिलंच हे उदाहरण. या ठिकाणी ज्यांना कुठं बोलता येत नव्हतं, ज्यांना व्यासपीठ नव्हतं, ज्यांना समजत नव्हतं की ही व्यथा कुठं मांडावी किंवा याला काही ट्रीटमेंट असते का हे ज्यांना माहीत नव्हतं, ते देखील या ठिकाणी या नॉलेजमुळं जागृत झाले. या ठिकाणी पहा किती त्रास आहे त्या महिलेला की पॅरालिसिस झाल्यामुळं त्या व्यक्तीला एक प्रकारची कमजोरी आली. या कमजोरी आल्यामुळं त्यांचा परफॉर्मन्स गेला, पण इच्छाशक्ती कमी होत नाही. मग अशा केसमध्ये मग त्यांनी काय सांगितलं की ती फक्त फोरप्ले करायचे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त एकाचाच आनंद या ठिकाणी महत्त्वाचा नसतो. म्हणून आपलं नेहमी एक डिस्क्लेमर असतं, टाईम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, कन्सेंटिंग, आपला ओन आणि नॉन इन्फेक्टेड नॉन पार्टनर महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो, या ठिकाणी अशाच पद्धतीने जरी पॅरालिसिस असेल तरी तुमचं लैंगिक आयुष्य तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने जगू शकता. आणि विविध प्रकारच्या अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्या HGM दादर सेंटर येथील उपलब्ध आहेत. आणि आता तुमचे प्रश्न देखील आम्हाला अतिशय महत्त्वाचे आहेत. मला वाटतं हे प्रश्न आणि यांचा इन्व्हॉल्वमेंट, सहभाग ही देखील आपल्या कार्यक्रमाची एक मोठी शोभा आहे. नक्कीच नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता. मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या, 022410100610. सर, आपल्याला फोन यायला सुरुवातही खूप झालेली छान, आहे. खूप छान. माटुंग्याहून अविनाशजी आपल्याशी जोडले गेलेले खूप छान, आहेत. घेऊया. नक्कीच. नमस्कार अविनाशजी, आपला प्रश्न विचारू शकता. नमस्ते डॉक्टर साहेब. नमस्ते. नमस्ते जी, बोला. सर, मी अविनाश पाठक बोलतोय माटुंग्याहून. ओके. सर, आपले शो मी नेहमीच बघत असतो, सुखी जीवनाचा मंत्र. व्हेरी गुड. आणि आपल्या शो मध्ये आपण बऱ्यापैकी सांगताय की डायबिटीज, अल्कलाईन वॉटर, ओबेसिटी. हो. तर हे अल्कलाईन वॉटर काय असतं आणि हे खरंच सुखी जीवनासाठी हे उपयोगी आहे का? अतिशय सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. बऱ्याचदा मी काय सांगतो, सेक्शुअल वेलनेस हे फक्त त्या ऑर्गनचं नसतं, इट इज अ माइंड, बॉडी अँड सोल. म्हणजे या ठिकाणी तुमचं वेलनेस हे तुमचं न्यूट्रिशन आहे, तुमची ब्युटी आहे आणि त्यानंतर तुमच्या ऑर्गनचं वेलनेस आहे. आणि ते मेंटेन ठेवायला, जसं तुम्ही विचारलं मला की न्यूट्रिशनसोबत तुमचं अल्कलाइज वॉटर हे किती महत्त्वाचं असतं, नक्कीच या ठिकाणी सांगूया. तुम्ही बऱ्याचदा पाहत असाल, बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये जातो बघा, एक 5 स्टार 3 स्टार काही 7 स्टारमध्ये एक सहज जेव्हा येतात की सर तुम्हाला कुठलं पाणी पाहिजे. म्हणजे इतकी दिवस प्रथा नव्हती, म्हणजे साधं पाणी पाहिजे की काही अल्कलाइज पाहिजे. म्हणजे याचा अर्थ हा ट्रेंड आलेला आहे. आणि अल्कलाइज वॉटर म्हणजे अतिशय प्युअर आणि हायड्रोजनयुक्त असलेलं वॉटर, जे आपण गंगेचं पाणी पितो ना, ते पाणी तुम्हाला जर इथे प्यायचं असेल ना, तर हे कसं कामाला येतं सांगूया आपण. मित्रांनो, अतिशय छान प्रश्न यांनी विचारला. तुम्ही आजारी होण्यासाठी जन्माला आलेले नाही. मग या ठिकाणी तुम्हाला सुदृढ राहायचं असेल, तुमच्या शरीरामध्ये 70% हे पाणी आहे आणि या टिश्यूला जे पाणी ॲब्सॉर्ब होतं, ज्या पाण्यामध्ये जे क्लस्टर हायड्रोजन मॉलिक्यूल हे मायक्रो क्लस्टर फॉर्ममध्ये त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब होतात, हेच पाणी आपल्या शरीरामध्ये पेशींमध्ये जातं आणि त्या पेशींचं लाईफ मोठं करतं. दुसरा भाग, बॉडी ही नेहमी टॉक्सिननी भरली जाते रोजच्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये, खाण्यामध्ये किंवा बरेचसं अडल्ट्रेशन झाल्यामुळं. मग हे टॉक्सिन जोपर्यंत तुम्ही बाहेर काढणार नाही तोपर्यंत तुम्ही सर्व आजाराला आमंत्रण देणार, जसं डायबिटीज आहे, BP आहे. त्याचबरोबर बऱ्याचदा जे सिस्टमिक डिसऑर्डर आहेत ते देखील यामध्ये तयार होतात. मग हे तयारच व्हायचे नसतील. म्हणजे वेलनेस कशाला म्हणतात? वेलनेस म्हणजे तुम्ही आजारीच पडू नये. मग काय करायला पाहिजे त्यासाठी? हे अल्कलाइज वॉटरमध्ये जे मॉलिक्यूल असतात, हे हायड्रोजन हे इझिली ॲब्सॉर्ब होत असतात आणि इझिली ॲब्सॉर्ब झाल्यामुळं त्या ठिकाणी टिश्यूमध्ये
एक हायड्रेशन होतं बरोबर. आणि हायड्रेशन टिश्यूचं इतकं महत्त्वाचं असतं की जोपर्यंत टिश्यू हायड्रेशन हे नॉर्मली होणार नाही तोपर्यंत त्याचं फंक्शन हे नॉर्मल राहत नाही. फॉर एक्झाम्पल यामध्ये ब्लड फ्लो आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स आहेत. याचं डायजेशन प्रॉपर होणं, बऱ्याचदा ॲसिडिक कमी होणं, ब्लड प्रेशर, डायबिटीस आणि ओबेसिटी, त्याचबरोबर कॉन्स्टिपेशन. मी तेवढं म्हणेल प्रत्येक टिश्यू आपल्या शरीराची केसापासून नखापर्यंत हेल्दी राहायचे असेल तर तुम्ही अतिशय प्युअर फॉर्ममध्ये असलेलं अल्कलाइज वॉटर घेणं हे अतिशय आवश्यक असतं. आणि कँगन हे त्यासाठी असलेलं एक फार मोठा सोर्स आहे. मला वाटतं सर्वांना याचं महत्त्व कळलं असेल. म्हणजे तुम्हाला आजार होण्याचा सोर्स हा तुमचं अन्न आणि पाणीच हे असतं. आणि म्हणून आपली हेल्थ वेलनेस मेंटेन ठेवण्यासाठी हे जर क्युअर केलं, मेडिसिनची गरज नाही तुम्हाला. नक्कीच. डॉक्टर, नाशिकहून तृप्तीजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या खूप छान, घेऊया. नमस्कार तृप्तीजी, आपण प्रश्न विचारू शकता. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. चुकून सिमेंट किंवा धातू पोटात गेला तर काय होते याबद्दल सांगा सर. वा वा, किती छान प्रश्न तुम्ही विचारला. मला खरं म्हणजे एक 100 प्रश्नामागे 60 ते 70 प्रश्न हे असतात की चुकून सिमेंट किंवा धातू हा पोटात गेला तर काय होतं आणि असं होऊ शकतं का. अतिशय तुमचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आपण लैंगिक शिक्षण काळाची गरज, माझं पुस्तक जर पाहिलं ना सुखी जीवनाचा मंत्र, त्यामध्ये हे टॉपिक आहेत. म्हणजे इव्हन साध्या गोष्टीमध्ये तुम्ही आता सुरुवातीला जसं प्रस्तावना दिली की वीर्य काय असतं, कशासाठी बनलं असेल, तिचं काय काम असतं, कशाला विचार करायचा, कोणी विचारच करत नाही, पण हे माहीत असणं आवश्यक आहे. सांगूया आपण. मित्रांनो, तुम्ही जर विचारलं की आपल्या शरीरामध्ये जे असं फ्लुइड वीर्य जे तयार केलं जातं सामान्य व्हेसिकलमध्ये, प्रोस्टॅटिक सिक्रेशन त्यामध्ये असतात, टेस्टिक्युलरचे स्पर्म त्यामध्ये असतात, आणि हे व्हाईट कलरचा द्राव जो असतो तर तो द्राव त्याला सिमेन म्हणतात. आणि बऱ्याचदा हा जो प्रश्न त्यांनी विचारला की आपल्याला माहीत आहे वेगवेगळ्या प्रकाराने आपल्या क्रियेच्या वेगवेगळ्या अवस्था, त्याचप्रमाणे क्रियेच्या वेगवेगळे पद्धती असतात. त्यामध्ये स्पेशली बऱ्याचदा मुखमैथून करताना काही केसेसमध्ये जर इजॅक्युलेशन झालं तर अशा केसमध्ये खरंच काय होतं बाबा, म्हणजे भीती वाटते बऱ्याच आपण हे जर पोटात आपण गेलं तर काही डिसीज तर होणार नाही, काही आजार तर होणार नाही. मित्रांनो, अजिबात घाबरू नका. सर्वात महत्त्वाचं पार्टनरची कन्सेंट, पार्टनरची संमती, त्याच्यावर कुठल्याही प्रकारे जबरदस्ती न करता दोघांना प्लेजरेबल असणारा जो ॲक्ट असेल तो ॲक्सेप्टेबल असतो. समजा मुखमैथुनमध्ये काही कारणामुळे बरेचदा वीर्यस्खलन झाल्यानंतर ते गेल्यानंतर काय होतं पोटामध्ये. मित्रांनो, 200 प्रकारचे यामध्ये प्रोटीन्स असतात. सगळ्यात रिच असलेला, प्रोटीनयुक्त असलेला हा पार्ट असतो, ज्यामध्ये अतिशय महत्त्वाचे असे घटक कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, इलेक्ट्रोलाइट्स आहेत, ते ट्रेस एलिमेंट्स आहेत, या सर्व गोष्टी यामध्ये असतात. त्यामुळे हा एक प्रकारचा प्रोटीन आहे. ज्या पद्धतीने तुम्ही अन्न खाल्लेलं प्रोटीन डायजेशन होतं त्याच पद्धतीने याचं देखील पोटात डायजेशन होत असतं. पण हा नेहमी महत्त्वाचा असतो का, की बऱ्याचदा काही कारणामुळे त्या पार्टनर तुमचा अननोन असेल. मी नेहमी का डिस्क्लेमर देतो, जर त्या सिमेनमध्ये कुठल्या प्रकारचं बॅक्टेरिया असेल, काही इन्फेक्शन असेल, काही HIV एड्ससारखा प्रादुर्भाव असेल आणि अशा केसमध्ये तुमच्या तोंडामध्ये कट्स असतील तर अशा वेळेला त्यामुळे तुम्हाला तो होऊ शकतो. आणि अशा केसमध्ये मग डेंटल डॅम वापरणं आवश्यक असतं. मला वाटतं अतिशय मूलभूत आणि महत्त्वाची माहिती आहे. कारण आपण सेफ सेक्स कशाला म्हणतात हे या ठिकाणी प्रेझेंट करतोय आणि सर्वांना ते कळलं असेल. नक्कीच. डॉक्टर, कोल्हापूरहून अस्मिताजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. घेऊया. नमस्कार अस्मिताजी, आपण आपला प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. तर माझा प्रश्न आहे की सिमेंट किंवा धातू हां त्याचा आपल्या अँझायटीवर काय परिणाम होतो. हां, म्हणजे तुम्ही जे निम चिडचिडपणा आहे किंवा अँझायटी आहे किंवा रागावणं आहे, अशा प्रकारच्या गोष्टी आहेत किंवा डिप्रेशन आहे, याच्यावर काय परिणाम होतो. करेक्ट. चला, खूप छान प्रश्न विचारले आहे तुम्ही. आणि खरं म्हणजे हा जो टॉपिक आपण दिला की वीर्य आणि वीर्याचे फायदे, आणि खरंच भगिनीनं तुमचं का कौतुक करावं. कारण बरेच जण मला विचारतात की इव्हन आमचे जे पुरुषांपेक्षा भगिनी का इन्व्हॉल्व असतात, तर मी एकच त्याला उत्तर देतो, यामध्ये दोघांनी इन्व्हॉल्व व्हायला पाहिजे. आणि यामध्ये दोघंही एकमेकाला कन्सेंटने जर समजा क्रिया करत असतील त्याचे फायदे काय, तोटे काय हे आपल्याला सांगता येतात. आणि नक्कीच तुम्हाला या ठिकाणी सांगूया. बघा किती महत्त्वाचा प्रश्न आहे. काय विचारलं त्यांनी. नक्कीच, त्यांनी ते वीर्याच्या हां, वीर्याबद्दल काय माहिती विचारली.
वीर्याबद्दल जे आपण वीर्य आहे हां. सो त्याचा काय त्यांना उपयोग किंवा जो दुष्परिणाम होतो तो काय होतो? हां, तर आता हे महत्त्वाचं आहे ना, सांगूया. आणि ही महत्त्वाची गोष्ट का सांगणं आवश्यक आहे या ठिकाणी, की वीर्याबद्दल असलेल्या संकल्पना हा फार वेगवेगळ्या आहेत. आणि फायदे आहेत महत्त्वाचं तसे दुष्परिणामही आहेत. अँझायटी का सांगतो तुम्हाला, हे बघा बरेच अँझायटी म्हणजे मिनोपॉज आहे, प्रीमिनोपॉज आहे, चिडचिडेपणा, घरामध्ये भांडणं करणं किंवा बरेचदा डिप्रेस होणं, हे देखील कसं कामाला येतं सांगूया आपण. मित्रांनो, हे बघा महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की ॲब्सॉर्प्शन, जेव्हा सिमेंट जे आहे नॉन इन्फेक्टेड असेल आणि ते त्या ठिकाणी योनीमध्ये डिपॉझिट जर झालं असेल तर अशा केसमध्ये हे ॲब्सॉर्ब केलं जातं. बरं, ॲब्सॉर्ब केल्यानंतर काय होतं, यामध्ये हॅपी मॉलिक्यूल्स असतात, लव मॉलिक्यूल्स असतात, यामध्ये डोपॅमिन आहे, यामध्ये ऑक्सिटोसिन आहे, त्याचबरोबर या ठिकाणी मूड एलिव्हेटिंग एजंट्स असतात. मग हे एजंट जेव्हा ॲब्सॉर्ब होतात तेव्हा हॅपी हार्मोन्स तयार झाल्यामुळं त्या ठिकाणी हे अँड्रोजन देखील तयार होतात, इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, त्याच्या मात्रा वाढतात आणि आपोआपच पेन आणि त्याचबरोबर अँझायटी म्हणजे इरिटेशन जास्त समोरच्याचं. एक अभ्यास झाला आहे कॅलिफोर्नियामध्ये की ज्या फिमेल विथ प्रोटेक्शन ज्यांचं एक्सपोजर झालेलं आहे ॲक्टला आणि ज्या डायरेक्टली एक्सपोजर झाले तर ज्यांच्यामध्ये हे सिमेन ॲब्सॉर्ब होतं अशा केसमध्ये अँझायटी म्हणा, चिडचिडेपणा म्हणा किंवा डिप्रेशनसारख्या गोष्टी ह्या कमी होतात. म्हणूनच मित्रांनो सांगतो की आपला ओन नॉन इन्फेक्टेड नोन पार्टनर असेल तरच हे तुम्हाला फायदा असतो. तर म्हणून खूप जणांना की मला ती सिमेंटचं ॲलर्जी होईल, मला ती डायरेक्ट एक्सपोजर नको, ठीक आहे, प्रेग्नन्सी न होणं हा एक भाग आहे त्याचा ॲडिशनल, इन्फेक्शन न होणं, पण हे फायदे देखील त्याला मिळत असतात केव्हा ते जर हेल्दी असेल तर. नक्कीच नक्कीच. डॉक्टर, जळगावहून गणेशजी आपल्याशी जोडले खूप गेलेले छान, आहे. घेऊया. नमस्कार गणेशजी, आपण प्रश्न विचारू शकता. नमस्कार सर. नमस्ते जी, बोला. सर, लहान लिंग असेल तर हां. तृप्ती मिळण्यासाठी कोणती पोषण स्टेप असतील याबद्दल माहिती पाहिजे होती. वा, म्हणजे आपल्या ज्या 476 ज्या सेक्स पोझिशन आहेत त्यामध्ये स्पेशली काही जणांना लहान लिंग असेल तर तृप्ती किंवा ऑर्गॅझम कसं मिळतं त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, बरोबर आहे? चला, व्हेरी गुड. खूप छान प्रश्न आहे. आणि खूप जणांना हा प्रॉब्लेम असतो, जे ओबेज आहेत, लठ्ठ आहेत, त्यांच्यामध्ये साईज लहान असते पण तरी देखील कशी तृप्ती देता येते नक्की सांगूया. आपण आपल्या पुस्तकात जे मेन्शन केलेलं आहे ना, खूप जणांना हेच कळत नाही की इतकं लाजणं, इतकं बुजणं की तुम्ही डिस्कशन करत नाही. आणि बऱ्याच केस मी अशा पाहिल्या आहेत की पार्टनरच्या लिंगाच्या साईजमुळं पार्टनर अनहॅपी असतो आणि त्यामध्ये रिलेशनशिपमध्ये डिस्ट्रॅक्शन तयार होतं. पण कसं अवॉइड करायचं सांगूया आपण. क्वायटल अलाइनमेंट टेक्निक, त्याला CAT म्हणतो आपण. हे बघा मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा, माइंड, बॉडी, हार्मोन्स आणि ब्रेन या सगळ्यांचं कॉम्बिनेशन तुमच्या प्लेजरमध्ये, तुमच्या आनंदामध्ये येत असतं. ऑर्गन हा फक्त कंडक्टर आहे. समजा तृप्ती किंवा ऑर्गॅझम मेलमध्ये कसं असतं, मेलमध्ये जेव्हा क्रिया केल्यानंतर बल्बो कॅव्हर्नस मसल्सची कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होते त्यावेळेसला पल्सटाईल फॉर्ममध्ये वीर्य हे बाहेर पडतं, त्याला आपण ऑर्गॅझम म्हणतो. तर फिमेलमध्ये असा काही प्रकार असेल का हे खूप जणांना माहीत नाही. तर फिमेल्समध्ये देखील G पॉईंट जो असतो की 12 o'clockला 1.5 इंच तो योनीच्या आतल्या भागात असतो. त्या ठिकाणी मॅक्झिमम नर्व्ज आणि व्हेसल्स असतात. त्या ठिकाणी फ्रिक्शन झालं तरच फिमेल्समध्ये देखील इजॅक्युलेशन होऊन त्या ठिकाणी त्यांना तृप्ती मिळते, म्हणजे त्यांचा पेल्विक फ्लोअर हा कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतो. समजा काही कारणामुळे पार्टनरचा आकार लहान असेल, तुम्हाला त्या ठिकाणी काही कारणामुळे फ्रिक्शन होत नसेल तर क्वायटल अलाइनमेंट टेक्निक म्हणजे काय, या ठिकाणी तुम्ही पोझिशन जे आहेत, खूप पोझिशन आहेत एवढं सांगितल्या की फिमेल ऑन टॉप आहे, त्या ठिकाणी काउगर्ल आहे, काउबॉय आहे, बॅकसाईड आहे, साईड टू साईड आहे, स्पोनिंग आहे, खूप मोठी लिस्ट आहे. तर अशा केसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी G पॉईंटला स्टिम्युलेट किंवा फ्रिक्शन होईल अशी पोझिशन घ्यायला लागते आणि त्यामध्ये ही पोझिशन असते बॅकसाईड पोझिशन किंवा फिमेल ऑन टॉप पोझिशन. तर अशा केसला आपण क्वायटल अलाइनमेंट टेक्निक म्हणतो. आणि या ठिकाणी हे फ्रिक्शन झाल्यानंतर त्या पार्टनरला जरी आकार लहान असेल तरी तृप्ती मिळते. आणि जर काही कारणामुळं पार्टनर सॅटिस्फाय होत नसेल तर त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करा, सेक्सॉलॉजी युरॉलॉजी अँड दाखवा. अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स, मेडिकल लाईन ऑफ ट्रीटमेंट आहे, पी-शॉट थेरपी आहे, हायफेम थेरपी आहे, त्याचबरोबर ED मशीन थेरपीज आहेत, खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत. तज्ज्ञांना भेटल्यानंतर त्यातनं तुम्हाला बाहेर येता येतं, साईज वाढवता येते. पण हे ॲक्सेप्ट केलं तर आणि त्या ठिकाणी तुम्ही त्याला ट्रीटमेंट घेतली तर, हे मी शब्द का वापरले, खूप जण ॲक्सेप्टच करत नाही करत की माझ्यामध्ये काही कमी आहे किंवा माझ्यात काही प्रॉब्लेम आहे, हे ॲक्सेप्ट करायचं नाही आणि समोरच्याला ब्लेम करायचं. तुझ्यात काही असेल तू पाहून घे. तर हे अनबन होण्याचं मेन कारण हे असतं. मला वाटतं हे
CAT काय आहे हे त्यांना क्लिअर झालं असेल. नक्कीच Yeah. नक्कीच. डॉक्टर, बऱ्याचदा मी स्वतः जेव्हा हो. इंट्रोडक्शन देते, स्टोरी सांगते, त्यामध्ये हायफेमचा बऱ्याचदा मी उल्लेख करते. बरोबर आहे. सो त्यातलीच हायफेम चेअर थेरपी हो. म्हणजे काय आणि खरं तर लैंगिक कमजोरी दूर करण्यासाठी ही उपयुक्त ठरते का? वा, अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी आपल्या की दादर सेंटर HM हॉस्पिटलला आणि आपल्या इन्स्टिट्यूट जे आहे ISWAS त्या ठिकाणी ती इन्स्टॉल झालेली सांगूया आपण. मित्रांनो, जसं वेगवेगळ्या सर्जरी आहेत, प्रोसिजर आहेत, संशोधन लागत राहतात, त्याच पद्धतीने कुठल्याही गोष्टीमध्ये सर्जरी जर केली गेली तर त्या ठिकाणी काय होतं, काही डिस्ट्रॅक्शन होतं. त्या ठिकाणी चित्रफितीमध्ये तुम्ही पाहू शकता बघा, हायफेम म्हणजे हाय इंटेन्सिटी असलेले त्याच्या फ्रिक्वेन्सी असतात त्या वेव्स ज्या आहेत त्या ठिकाणी सोडल्या जातात तुमच्या पेल्विक एरियामध्ये, तुमच्या लोअर रिजनमध्ये, तुमच्या ॲबडॉमिनल पार्ट्समध्ये. जसे या ठिकाणी चित्रफित तुम्ही बघताय, हे या हाय इंटेन्सिटी वेव्हमुळं अतिशय स्ट्रॉंग पद्धतीने मसल कॉन्ट्रॅक्शन होतात. बघा, ब्रेनची कमांड आल्याशिवाय मसल कॉन्ट्रॅक्ट होत नसते, पण या ठिकाणी ह्या वेव्ज एवढ्या स्ट्रॉंग असतात की त्या मसलमध्ये असलेल्या ज्या नर्व्हजला स्टिम्युलेट करतात, त्या ठिकाणी पेन असेल तर पेन कमी करतात, सियाटिका असेल किंवा खालचा नर्व्हचं कॉम्प्रेशन असेल ते कमी करतात. आणि फिमेल्समध्ये प्रीनेटल आणि पोस्टनेटल म्हणजे डिलिव्हरी होण्याच्या अगोदर आणि डिलिव्हरी झाल्यानंतर जी लॅक्सिटेट असते या लॅक्सिटी देखील फॅट कमी करून, बॉडी कंट्रोलिंग करून, त्या ठिकाणी मसल स्ट्रॉंग करून डेफिनेटली ही अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्या HM दादर सेंटर येथे आहे. आणि प्रत्येकाने ही थेरपी का घ्यायची असते की आपल्या बॉडीमध्ये वयानुसार वेअर अँड टिअर होतो. ही फिमेल्ससोबतच मेलला देखील अतिशय इफेक्टिव्ह का राहते, तर जे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा बरेचदा आपण काय म्हणतो शीघ्रपतन या बल्बोक्यावर मसल त्या ठिकाणी वीक झाल्यामुळे होतात. ह्या सर्व गोष्टी या हायफेमनी करता येतात. मित्रांनो, विदाऊट मेडिसिन आणि विदाऊट सर्जरी करण्याचं हे अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे, इन्स्टिट्यूट ऑफ सेक्शुअल वेलनेस अँड अँड्रॉलॉजी स्टडीज. आणि या ठिकाणी हँड्स ऑन आणि सर्वांना ज्यांना इच्छा आहे त्यांना ट्रेनिंग देखील दिलं जातं. मला वाटतं हायफेमबद्दल सर्व बेसिक गोष्टी यांना समजल्या असतील. Yeah. डॉक्टर, आता अतिशय महत्त्वाचा भाग तो म्हणजे क्विज टाइम. गेल्या वेळेचा विनर सांगण्याची वेळ आली नक्कीच आहे. नक्कीच सांगूया आपण. हो. श्याम यांदे पुण्याचे मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, त्यांनी आनंद व्यक्त केला आणि आपल्या मित्रांसाठी देखील ते घेऊन गेले. आणि मित्रांनो, तुम्हाला देखील अशी संधी पाहिजे असेल तर मला वाटतं चिठ्ठी काढायला लागेल. आता पहा, मिक्स करा, आता चिठ्ठ्याचा नंबर हा वाढत चाललेला आहे. तरी पण आता सर्वांना आपण आपल्या दादर सेंटरला बोलवून ते आपण बक्षीस प्लस प्रोटीन हे दोन्ही देत आहोत. बघूया आपण आता कुठं गेलो. चला, आपण गेलो आता लातूरला. ज्ञानोबा चाटे यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी? टायझेन ED थेरपी काय असते आणि त्यामुळं कमजोरी कमी होते का? आता अतिशय सुंदर उत्तर त्यांनी दिलेलं आहे. तर या ठिकाणी जसं हायफेम थेरपी आहे त्याच पद्धतीने टायझन ED थेरपी म्हणजे बऱ्याचदा डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा एजिंगमुळं त्या ठिकाणी कार्पोरा कॅव्हर्नचा म्हणजे लिंगाचं फंक्शनल युनिट हे त्या ठिकाणी काम करत नाही, कोलॅप्स झालेलं असतं, वाहिन्या बारीक झालेल्या असतात आणि नर्व सप्लाय आणि ब्लड सप्लाय कमी झालेला असतो. अशा ठिकाणी या ED थेरपीमध्ये एका प्रोबने त्या तुमच्या लिंगाला स्टिम्युलेशन दिलं जातं. या स्टिम्युलेशन दिल्यामुळे त्या ठिकाणी ब्लड फ्लो वाढतो आणि अर्थातच जी मेडिसिन सुरुवातीला चालू आहेत ते जर काम करत नसतील तर ते काम करायला लागतात किंवा बऱ्याचदा त्याचा डोस देखील कमी होतो. आणि अर्थात काही केसेसमध्ये साईज वाढून पाहिजे असेल तर अशा केसमध्ये पिशॉट थेरपी, हायफेम थेरपी आणि ED थेरपी याचं कॉम्बिनेशन केलं जातं. आणि अशाच पद्धतीने सहभागी व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल. तर मित्रांनो, हायफेम थेरपी काय असते आणि त्यामुळं कसा फायदा होतो मेल आणि फिमेल सेक्शुअल डिस्फंक्शनमध्ये, येत्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचे. डायरेक्ट फोन लावा, मेसेज करा, टेक्स्ट करा किंवा तुम्ही डायरेक्टली आमच्या टीमशी बोलून ते उत्तर देऊ शकता. आणि या ठिकाणी आपल्या आठवडाभराची इव्हेंट आपल्या चित्रफितीमध्ये तुम्ही पाहताय की आपल्याकडं आता ह्या ISWAS इन्स्टिट्यूटमध्ये, इन्स्टिट्यूट ऑफ सेक्शुअल वेलनेस अँड अँड्रॉलॉजी स्टडीमध्ये खूप जणांचे इन्क्वायरी सुरू झालेल्या आहेत. यामध्ये स्पेशली सेक्सॉलॉजी ज्यांना बनायचं असेल, अँड्रॉलॉजी ज्यांना बनायचं असेल त्या डिग्री कोर्सेस आहेत, ब्युटी थेरपी आणि परमनंट मेकअपचे कोर्सेस आहेत. त्याचबरोबर हॉस्पिटल मॅनेजमेंट आहे, डायलिसिस आहे, त्याचबरोबर क्रिटिकल केअर आहे, हेअर ट्रान्सप्लांट आहे, लेझर ट्रीटमेंट्स आहेत. या सर्व थेरपी दिल्या जातात. जसं आपण नेहमी पाहतो, सर्व ज्या या आठवड्यामध्ये आपल्या दादर सेंटरला ज्याने व्हिजिट दिल्या ते देखील आपण या ठिकाणी प्रेझेंट करतो. आणि अतिशय महत्त्वाचं इव्हेंट त्या ठिकाणी पाहताय तुम्ही, नेहमी आपण डिस्क्राईब करतो बघा, रिझ्यूम थेरपी.
रिझ्यूम थेरपीचा डेमो आणि हँड्स ऑन या ठिकाणी आपल्या सेंटरला करण्यात आला आणि या रिझ्यूम थेरपीचा कसा फायदा असतो, एका दिवसामध्ये कशा पद्धतीने ट्रीटमेंट घेऊन तुम्हाला घरी जाता येतं आणि यामध्ये सेक्शुअल डिस्फंक्शन किंवा बऱ्याचदा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन हे कसं टाळलं जातं म्हणून हे अतिशय ॲडव्हान्स वेपर टेक्नॉलॉजी आहे आणि याचे हँड-ऑन्स आपल्या मुलांना देखील, स्टुडंट्सना देखील सर्वांना देण्यात आलं. आणि आणखी इव्हेंट जर तुम्हाला सांगायचं झालं, या ठिकाणी आमचे परममित्र संगमनेरचे जे आमचे धर्मापुरीचे जे आहेत ते फड साहेब यांची देखील व्हिजिट झाली. त्यांचे जे सगळे सेंटर्स आहेत, फर्म्स आहेत, त्यांना समाजरत्न पुरस्कार, त्याचबरोबर उद्योगरत्न पुरस्कार असे सर्व पुरस्कार दिले गेलेले आहेत. आणखी आज पुणे येथील सेंटरला विजेश अक्कवार, डॉक्टर वाघमारे आणि माळीजी आणि दीपक बोडके या सर्वांनी व्हिजिट दिली आणि कशा पद्धतीने वेलनेससाठी अल्कलाइज वॉटर, त्याचबरोबर न्यूट्रिशन आणि ब्युटी थेरपी आणि वेलनेस थेरपी हे कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला अँटी एजिंग किंवा 100 वर्ष जगण्यासाठी कसं फायदेमंद असतं त्याचं डेमो, त्याचं प्रेझेंटेशन आणि टॉक देखील देण्यात आलं. अशा पद्धतीने हा अतिशय सुंदर आठवडा साजरा करण्यात आला. त्याचबरोबर आमचे माजी केंद्रीय अर्थमंत्री भागवतजी कराड डेफिनेटली यांची देखील सदिच्छा भेट झाली आणि अशा पद्धतीने हा आठवडा आमचे स्टुडंट्स आहेत, आमचा पूर्ण स्टाफ आहे आणि आमच्या इन्स्टिट्यूटचे जेवढे ट्रेनिंग सेंटरचे वेगवेगळे मुद्दे आहेत त्या पद्धतीने साजरा करण्यात आला. आणि परत मित्रांनो, तुमचं मनापासून धन्यवाद की अतिशय एवढ्या उशीर होऊन देखील आमचा प्रोग्राम तुम्ही पाहता, त्याचा लाभ घेता आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुखी जीवनाचा मंत्र सुरू करता. प्रियंकाजी, बाकी तुम्ही सांगू शकता. नक्की. खरं तर आज आपण अल्कलाईन वॉटर, वीर्याची हो, निर्मिती या बरोबर. सगळ्या वेगवेगळ्या विषयांवर नक्कीच. लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवले. Sure. हे महत्त्वाचं आहे. हा. नक्कीच. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र त्यापूर्वी सर आपण वेळात वेळ काढून Yeah. उपस्थित झालात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.